हरी नशिबाला काही तर पाहिलं माझ्या मनबाई वंदाला हातभर माळ भरणे देव शरण जाई आनंद झाला बाई माझ्या या जीवाला ठिकाणी नवीन नवरा नवरीच्या लग्नाचा गोंधळ मांडण्यासाठी मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं जोगवा मागून कसं आम्ही आमच्या कुलदेवतेची परवानगी घेतली. आजच्या भागात पाहूया गोंधळ म्हणजे नक्की काय आणि आमचा गोंधळ कसा झाला. गोंधळ म्हणजे देवाचं पूजन, भक्ती आणि नृत्य यांच्या माध्यमातून देवतेला आनंदित करण्याचा कार्यक्रम. हा फक्त धार्मिक नव्हे तर संस्कृतीचा उत्सव असतो. गोंधळ म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि आनंद यांचे सुंदर मिश्रण. गावाच्या प्रथेप्रमाणे देवाला उलट्या तुरीचा कोंबडा आणि काळ्या रंगाचा बकरा द्यायला लागतो. काळा बकरा गावात मिळाला नाही म्हणून आम्ही शेजारच्या पंधिरी गावात माझ्या पप्पांच्या आजोळातून बकरा आणला. त्या दिवशी सकाळपासून घर सजवलं होतं. डेकोरेटरने मंडप लावला, लाइटिंग केली आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं. गोंधळाची सुरुवात आम्ही देवाला निवेदन करून बळी देऊन केली. नंतर देवाला शुद्ध करून पुन्हा पूजन केलं आणि देवतेला अंगणात आणलं. गोंधळी मंडळींनी पूजा मांडून ठेवली आणि मशाल पेटवली आणि मग सुरू झाला आमचा गोंधळ. गोंधळ जोरात सुरू होता. ढोल संबाळाचा आवाज, गोंधळींची गाणी आणि आमच्या सगळ्या कुटुंबाचं भक्तीमध्ये नाचणं. अशाच वेळी आमच्या एका आईच्या अंगात आलं. देवाच्या नावावर त्या एकदम भक्तिभावाने नाचायला लागल्या. हा क्षण खूप शक्तिशाली होता. सगळ्यांना देवीची उपस्थिती जाणवली. गोंधळामध्ये अंगात येणं म्हणजे देव, देवी किंवा शक्तीची उपस्थिती जाणवणं. ज्यांच्या अंगात येतं त्या व्यक्ती डिव्होशनल ट्रान्समध्ये जातात, नाचतात, गातात किंवा शक्तीप्रमाणे वागतात. ही कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही मानली जाणारी पारंपरिक गोष्ट आहे. याचा अर्थ त्या क्षणी त्या व्यक्ती देवीची किंवा देवाची कृपा उतरली असे मानलं जातं. सकाळी 4:30 वाजेपर्यंत गोंधळ सुरू राहिला. शेवटी आम्ही देवी देवतेची आरती करून देव उचलला आणि गोंधळ संपन्न झाला. ही होती आमच्या लग्नानंतरची सर्वात सुंदर आठवण, देवाचा गोंधळ. जर तुम्हाला हा पारंपरिक व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. हरी नशिबाला काही तर पाहिलं माझ्या मनबाई वंदाला हातभर माळ भरणे देव शरण जाई आनंद झाला बाई माझ्या या जीवाला ठिकाणी नवीन नवरा नवरीच्या लग्नाचा गोंधळ मांडण्यासाठी मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं जोगवा मागून कसं आम्ही आमच्या कुलदेवतेची परवानगी घेतली. आजच्या भागात पाहूया गोंधळ म्हणजे नक्की काय आणि आमचा गोंधळ कसा झाला. गोंधळ म्हणजे देवाचं पूजन, भक्ती आणि नृत्य यांच्या माध्यमातून देवतेला आनंदित करण्याचा कार्यक्रम. हा फक्त धार्मिक नव्हे तर संस्कृतीचा उत्सव असतो. गोंधळ म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि आनंद